नसरापूर प्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे हा सध्या पोलीस कोठडीत असून या सैतानाचं वकीलपत्र कोणीही घ्यायचं नाही असा ठराव भोर तालुका वकील संघटनेनं घेतलाय। तिकडे पुणे ग्रामीण पोलिसांकडून मात्र या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून सरकारकडे काही नावांची शिफारस करण्यात आली। नसरापूर प्रकरणी भोर बार असोसिएशननं नेमका काय केलाय ठराव आणि पुणे ग्रामीण पोलिसांकडून विशेष सरकारी वकील म्हणून सरकारकडे कुणाच्या नावांची करण्यात आली आहे शिफारस, पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। नसरापूरच्या सैतानाचं कुणीही घेऊ नका वकीलपत्र। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता एलएस मराठी। नसरापूरमध्ये आजीकडे उन्हाळी सुट्टीसाठी आलेल्या 3.5 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिला जीवे मारणारा नराधम थेरडा भीमराव कांबळे सध्या पोलीस कोठडीत आहे। राज्य सरकारनं या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवणार असल्याचं जाहीर केल्यानं पोलिसांकडून पुराव्यांची जुळवाजुळव करण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर लवकरच आरोपपत्र दाखल होऊन न्यायालयात हा खटला सुरू होण्याची शक्यता आहे। मात्र या प्रकरणात बचाव पक्ष म्हणून त्या सैतानाचं कुणीही वकीलपत्र घ्यायचं नाही असा ठराव भोर वकील संघटनेकडून करण्यात आला। भोर नंतर पुण्यातल्या वकील संघटनेकडून देखील असाच निर्णय घेण्यात आल्याची माहिती भोर वकील संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रेय उरुणकर यांनी दिली। या क्रूर घटनेचा निषेध म्हणून भोर आणि पुणे बार असोसिएशनचा एकही वकील या घटनेतील आरोपीचं वकीलपत्र स्वीकारणार नाही, हे वकील संघटनांमार्फत जाहीर करण्यात आले। या क्रूर गुन्हेगाराला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं आणि फिर्यादीला वकील संघटनेमार्फत 100% मदत करण्यात येणार असल्याचंही उरुणकर यांनी जाहीर केलं। तिकडे पुणे ग्रामीण पोलिसांकडून सरकारकडे विशेष सरकारी वकील म्हणून काही नावांची शिफारस करण्यात आली। या प्रकरणासाठी सुरुवातीला ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती होईल अशी चर्चा होती। मात्र नसरापूर प्रकरणात ॲडव्होकेट अजय मिसर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। नसरापूर प्रकरणानंतर आजच्या कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला। लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमांना पॅरोल देऊ नका असे निर्देश दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। लैंगिक प्रकरणातील आरोपी हे 80 ते 90% त्याच गुन्ह्यात अटक होऊन पॅरोलवर सुटलेले असतात आणि त्या काळात ते परत तेच गुन्हे करतात। 2014 ते 2019 या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अशा गुन्ह्यातील आरोपींना पॅरोल देऊ नका असा कायदा केला गेला होता। तो 2-3 वर्षे अस्तित्वातही होता, पण कालांतरानं तो न्यायालयाकडून रद्द करण्यात आला। आता पुन्हा तसाच कायदा करा असे निर्देश देवेंद्र फडणवीसांनी विधी व न्याय विभागाला दिले आहेत। दरम्यान लैंगिक अत्याचारातील आरोपींना पॅरोल रजा न देण्याची भूमिका योग्य आहे अशी प्रतिक्रिया वकील अनिकेत निकम यांनी दिली। लैंगिक अत्याचारातील आरोपींची मानसिकता निर्ढावलेली असते। या आरोपींना शिक्षा झाल्यानंतर फर्लो आणि पॅरोल या 2 गोष्टींची मुभा असते। मात्र विकृतीतून पुन्हा पुन्हा हेच गुन्हे त्यांच्याकडून होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत। सरकारनं अशा गुन्ह्यांतील आरोपींबाबत पॅरोल रजा मिळू नये यासाठी उचललेलं पाऊल नक्कीच अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी परिणामकारक ठरू शकतं अशी प्रतिक्रिया निकम यांनी दिली। एकूणच काय तर या नराधम सैतानाला फासावर लटकवल्याशिवाय कोणीही शांत बसणार नाही, मग ती जनता असो वा सरकार। तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा एलएस मराठी फक्त।